त्याच्या आधारे आपण गेलेलो आहे. पण आपल्या बातम्या काय चालवत आहे, लोक असं म्हणतात, असं नसतं चालत ना. यू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ मीडिया ऑल्सो. फॅक्ट सांगा आणि ओपिनियन सांगा. आय एम ओके विथ दॅट. पण फॅक्ट्स ही आहे की कोर्टाने सांगितलेलं आहे. हे एक असं परसेप्शन ना मुंडे साहेब, किंवा कोर्टाने सांगितलं तुम्ही थेट कोर्ट, आतापर्यंत कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये कारवाई झाल्याचं म्हणजे तुम्ही, मी जर नसते केलं, तुम्ही काय म्हणले असं कोर्टाचे आदेश पाळले नाही. आता कोर्टाचे आदेश पाळले तर तुम्ही म्हणा कोर्टाचे आदेश का पाळता, आम्ही वागायचं कसं ते सांगा जरा एकदाच. नाही, पण मग कोर्टाच्या तुम्ही कॅन्टीनमध्ये तिथे गेलात, त्याची तुम्हाला काय तुमच्या तरी पर्सनल, आता जसं हे आम्ही ऐकतो, तुमच्याही कानावरती 4 गोष्टी आल्या असेल त्याच्या. माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी येतात. जसं ते कानावर गोष्टी आल्यानंतर ते प्रोसेस करून पुढं करायचं. कानात आलं फक्त तोंडातून बोलायचं नसतं ना. पण मला आता म्हणजे या सगळी चर्चा करायची, कारवाई सुरू आहे, सगळं करतायत. एक प्रश्न मला विचारणार, तुम्ही उत्तर नसेल, तुम्ही तसं देणार नाही अशातला भाग नाही, पण टाळू शकता तुम्ही. हे करत असताना राजकीय दबाव येतो, कारण बघा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बरेच राजकीय नेते आहेत किंवा त्यांचे लागेबंदे असतात तिथे. राजकीय दबाव तुम्हाला याच्यापूर्वीसुद्धा अनेक, माझ्याकडे यादीच आहे, यापूर्वी तुमचे राजकीय व्यवस्थेशी कसे खटके उडलेले आहेत. तर खटके हा तुमचा शब्द आहे, माझा नाही आहे. बरं, ठीक आहे. मग त्याला काय म्हणूया आपण, See, संघर्ष म्हणूया का आपण? नाही, संघर्षही नाही. प्लीज अंडरस्टँड, सिस्टम आहे. बरं. सिस्टममध्ये पुल्स अँड प्रेशर असतात. बरोबर आहे. पुल्स अँड प्रेशर असताना त्याच्यामध्ये काम करण्याची कला आपल्याकडे आली पाहिजे. कदाचित कोणी मच्युअर म्हणजे वेगळ्या पद्धतीने वागेल, मी कोणत्या वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करेल, हा भाग आला. पण कुठेही काम करताना पुल्स अँड प्रेशर नाही असं जनरली होत नाही. मीडिया आहे, इथे गेल्या 2 महिन्यात मीडिया आहे फॉर एक्झाम्पल. तुम्हाला पुल्स अँड प्रेशर नाही असं तुम्ही म्हणू शकणार नाही. म्हणून त्याला प्रेशर म्हणायचं, पुल्स म्हणायचं का, त्याचा काय त्याला बागुलबुवा करायचा, हा आपल्यावरती. रिस्पॉन्ड कसं करायचं आपल्यावरती. माझी सवय रिस्पॉन्ड करण्याची, नॉट रिॲक्ट. मी रिॲक्शन जनरली देत नाही. कदाचित एकदम स्टार्टिंगला कधी देत असेल, आता मी तसे रिॲक्शन देत नाही. रिस्पॉन्ड केलं पाहिजे. त्याच्यामुळं या पोस्टमध्ये, पण आल्या या प्रेशर आलं पोस्ट सांगतो, या पोस्टमध्ये मला काही कारवाईच्या बाबतीत, आय रिपीट, काही कारवाईच्या बाबतीत करा किंवा करू नका असं कोणताही फोन नाही किंवा टेक्स्टही नाही. काही नाही, कुणाचंच नाही. कुठं नाही प्रेशर आलं तुम्हाला? ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे यू मे नॉट बिलीव्ह, दॅट इज युअर चॉईस. नाही, का बिलीव्ह? ॲब्सोल्युटली नाही. तुम्ही सांगताना जेवढं मी तुम्हाला ओळखतो, कसं आहे म्हणतात, तुम्हाला मी आज ओळखत नाही. मी तुम्हाला माझ्या कॉलेजच्या दिवसापासून ओळखतो. जेव्हा आम्ही तुम्हाला, आपले काही मित्र आहेत कॉमन, तुम्हाला विद्यार्थी दिवसापासून ओळखतो. जयकर लायब्ररीत तुम्ही जेव्हा UPSCची तयारी करायचात, तासनतास बसायचा तिथे, तुम्ही आपले काही मित्र त्यात असायचे, तेव्हापासून तुम्हाला बघतोय. तुमचं डेडिकेशन मी तेव्हापासून बघतोय. त्यामुळे तुमच्या स्वभावाला मला जाणून आहे की तुम्ही एकदा काय म्हणतात ना, एकदा ठरवलं की तुम्ही ते करतातच. पण मग ह्याच्यातनं एक असंही म्हटलं जाईल किंवा म्हणतात बरेचदा लोक की तुकाराम मुंडे सिस्टमशी जुळवून घेत नाहीत. मला थोडं जाणून घ्यायला आठवेल. मी जुळून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, काय मी तुम्हाला सांगतो कसं असतं. म्हणजे मी गैर अर्थाने नाही, याच्याकडे घेऊन, कसं असतं सिस्टममध्ये राहताना एकदमच सिस्टमच्या विरोधात जाऊन ह्या गोष्टी करणं. म्हणजे तुम्हाला मगाशी सांगत होतं ना की बघा, आता तुम्ही नवी मुंबईत होतात महापालिकेत, तिथे तुमचे आयुक्त असताना वाद झाले, तिथे अगदी सगळ्या लोकप्रतिनिधींनी मिळून तुमच्या अगेन्स्ट तिथे नो कॉन्फिडन्स मोशन आणलं. शेवटी जनतेला उतरावं लागलं. म्हणजे हे भाग्य फार कमी अधिकाऱ्यांच्या नशिबात आलं जे तुमच्या खरं तर आलं. तेव्हा सेव्ह तुकाराम मुंडे मोहीम चालली. मग परत तुम्ही नागपूर महापालिकेत होतात 2020ला, तेव्हा तुम्ही त्या स्थायी समितीने मांडलेल्या 3100 कोटीच्या बजेटला कात्री लावून टाकली. त्याच्यावरनं लोकप्रतिनिधी नाराज झाले होते. नाशिकमध्ये तुम्ही होतात आमच्या, तिथे वाद झाले तुमचे, तुम्ही ते वॉक द कमिशनर तिथे चालू केलं. सोलापूरला तुमच्या अगदी सोलापूरला सुरुवातीच्या काळात तुम्ही होता, सोलापूर बार्शीला, तेव्हा तुम्ही राजकीय नेत्यांच्याच काय बारवरती, हॉटेलवरती कारवाई केली, वाळू माफियांवरती कारवाई केली, तेव्हा दबावाला. पिंपरी चिंचवडमध्येच असं कारण आता तर हा प्रकार तुम्ही आता म्हणतात 2 महिन्यात नाही कारवाई. चला आपण म्हणू हनीमून पिरियड असं आपण म्हणू शकतो सध्या. मे बी नंतर कदाचित तुम्हाला 2 गोष्टी त्यावेळेस जुळून घ्यायचं म्हणजे अजून तुम्ही मला उत्तर दिलं नेमकं काय करायचं. तर अशा वेळेस त्यांची अपेक्षा असते की अधिकाऱ्याने सिस्टम सोबत करताना म्हणजे दोन्ही गोष्टी का बिझनेस करणं हा काय करायचं स्पेसिफिक सांगा ना मला. हां, मी तुम्हाला करायचं सिस्टममध्ये करत असताना तुम्ही ज्या प्रकारे कारवाई करतात, अनेकदा असं म्हटलं तर की तुकाराम मुंडे हेकेखोरपणे कारवाई करतात. तुम्ही स्टाफला बघा, आता तुम्हाला मग सांगितलं की तुमच्या स्टाफ 2 मिनिटं मी सांगतो, तुमचा स्टाफ तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट करतो, त्यानंतर की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, हे मनमानी पद्धतीने काम करतात. तुमच्या मनात आलं की आले मुंडेजींच्या मना तिथे कोणाचे चाले ना, तुम्ही आपलं असं एक कल्ली चालतात. ह्याला सिस्टमशी जुळवून घेणं. उदाहरणार्थ आता हे सगळी कारवाई चालू, तुमच्या तुम्हाला उत्तर दिलं ना, तुमच्या स्टाफनेच कंप्लेंट केली, तुमचा स्टाफ उत्तर दिलं. मग आता त्याच्यात नाही, तो स्पेसिफिक नाही, त्याच्यात मनमानी काय एवढं सांगा मला. त्यांना असं वाटतं म्हणून त्यांनी तक्रार केली. कुणाला वाटलं म्हणून होत नाही ना. फॅक्ट्स डझंट चेंज. कुणाला वाटलं म्हणून ती ओपिनियन असू शकते. फॅक्ट काय प्रॉब्लेम येत आहे. आर यू गोईंग बाय फॅक्ट्स और आर यू गोईंग बाय ओपिनियन और नरेटिव्स? आय एम व्हेरी क्लिअर. आय एम टॉकिंग अबाउट. बिलकुल.
तुम्ही मला फॅक्ट सांगा, देन आय विल रिस्पॉन्ड. तुम्ही मला नाही, आजोबा, तुम्ही ओपिनियनवरती मला ओपिनियन विचारताय. इट इज नॉट एक्सपेक्ट. ओपिनियन देणं अपेक्षितच ठीक आहे, मला ओपिनियन बद्दल तुमचं मत आहे, ठीक आहे. आता You can facts जे you आहे, can- तुम्हाला मी आता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगितलं. जी ओके. आर्बिट्रेनियस किंवा एक काय तुम्ही काय शब्द आर्बिट्ररीनेस तुम्हाला म्हटलं की मराठीत काय तो शब्द वापरला? हेकेखोरपणा म्हटलं. हेकेखोरपणा नेमकं काय की मला वाटेल तसं केलं. हं. तुम्ही दुसऱ्या बाजूला काय म्हणता, हा पूर्णपणे नियमाने चालणार आहे. आता मला नियमाने चालणं आणि हेकेखोरपणा एकत्र कसं चालू शकते मला सांगून द्या तुम्ही. बिलकुल नाही चालू शकत. मी नियमानुसार चालतो, आमचं कामच आहे नियमानुसार काम करायचं. पण मग हा प्रश्न तुम्हाला मला काय ना मी तुम्हाला सांगतो जी, समजून जी. सांगतो मी. बेसिकली इश्यू असा आहे की ज्यावेळेस तुम्ही म्हणता समजून काय सिस्टम बरोबर जुळून घेत नाही, राधा सर्वात जास्त सिस्टम बरोबर मी जुळून घे. सिस्टम म्हणजे काय, नियमाने चालणं, रूल ऑफ लॉ, जी हा बेसिक गोष्ट आहे. नाही, बिलकुल मी तुम्ही Facts. चूक आहात असं म्हणत नाही मुंडे साहेब, पण जुळून घ्या ते सांगतो. हा. म्हणून मला असं एखादं उदाहरण जर दिलं की ह्या गोष्टीवरती जुळून घेतलं नाही तर मी त्याच्यावर उत्तर देऊ शकेल. बिलकुल. नाही, नाही, एखादी गोष्ट सांगा ना. नाही नाही, असं 21 तुमच्यावर वर्षाच्या करिअर म्हटलं एखादी सांगा. नाही म्हणून काय होतं ना ह्याचा सगळ्यात मोठा हे होतं की मग ह्याचा तो हा प्रश्न जो तुम्हाला अजिबात विचारलेला आवडत नाही, पण नाही, तरी तो नाही, आता आवडत मुंडे- नाही, नाही हा नाही मी हा जो विचारणार आहे प्रश्न तो मग ह्याच्याने काय होतं ना, म्हणून तुकाराम मुंडेंच्या वारंवार बदल्या होतात. मग हा माणूस सिस्टमला नको आहे असं म्हटलं जातं की बा सारखं 6 महिने झाले तुकाराम मुंडे काल या डिपार्टमेंट सिस्टमला म्हणजे कुणाला नको आहे? तुम्हाला तुम्ही माहिती- प्रश्न विचारलाय त्याच्या तर तुमच्या बदल्या अरे, सिस्टमला म्हणजे लोकांना नको आहे. लोकांना तुम्ही हव्यात, मी तुम्हाला उदाहरण दिलं. मग लोक सिस्टमचा साहेब, मी पार्ट तुम्हाला नाही. हे सांगितलं की तुमच्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आणि असं भाग्य फार कमी लोकांना मिळालंय. पण काय ना ती जी तुमची प्रशासकीय व्यवस्था आहे ना, आता मी अधिक स्पष्टपणे न बोललेलं बरं, ती व्यवस्था कशी चालते, तुम्ही त्या व्यवस्थेचा भाग आहात. यू मे चूज नॉट टू टॉक अबाउट इट, पण ठीक आहे. पण बदलीच्या तिथे- बाबतीत अधिकार शासनाचे आहेत, बिलकुल शासन वापरतं. माझा अधिकार आणि जबाबदारी ही आहे की ज्या ठिकाणी दिलं तिथं बेस्ट पॉसिबल काम करायचं ते करण्याचा प्रयत्न करतो. मी एवढं सिम्पल ठेवलं आहे. येस, स्टार्टिंगला मला याच्यावरती वाईट वाटायचं, विचार करायचं, ते कधीच मी सोडून दिलेलं आहे. कारण माझ्यासमोर चॉईस आहे. चॉईस आहे की एखाद्या पोस्टवर गेल्यानंतर 3 वर्षे टिकण्यासाठी काम करायचं का मला अपेक्षित असलेली जी भूमिका आहे ती पार पाडून पब्लिक इंटरेस्ट आणि पब्लिक सर्वंट म्हणून माझं काम करायचं. मी दुसरा चॉईस केलेला आहे, त्याप्रमाणे चालतोय. पण तुम्ही इतकं तुमचं काम कदाचित हे स्पष्टपणा वक्तेपणा आवडत नसेल कुणाला, आणि बऱ्याच वेळेस एक्झॅक्टली होतं. एक्झॅक्ट तुम्ही हेच बोललात. फोर्थ राईट, स्पष्ट वक्तेपणा आणि आर्गन्सच्यात खूप थिन लाईन असते, खूप थिन. मी खूप फोर्थ राईट आहे, आणि ते फोर्थ राईटचंच रिफ्लेक्शन हे ट्रान्सपरन्सीमध्ये असतं. बिलकुल जो माणूस फोर्थ राईट असतो तो ट्रान्सपरंट असतो. अगदी. आय एम फोर्थ राईट, आय एम ट्रान्सपरंट. कदाचित कुणाला ते आर्गंट वाटू शकतं, ते आर्गंट नाही आहे. माझ्यासमोर एखादा व्यक्ती आला, एखादं काम आलं आणि ते मला माहिती की होत नाही, मी बघतो म्हणून कोणी सांगत नाही. मी सांगतो नाही होणार, ह्याचं कारण हे असंच आहे. बिलकुल लोकांना नाही म्हणलेलं कदाचित आवडत नाही, बट त्याला आपण नाही सांगितलं तर त्याच्या अपेक्षा कमी होऊन जातात की नाही होणार आहे. त्याचा वेळ वाया जात नाही, माझा वेळ वाया जात नाही. कारण ते होणारच नसेल तर मी का त्यांचा वेळ घालून माझा वेळ घालू. बरेच जर मला सांगता येत नाही, बघतो म्हणायला काय जातं, बघतो म्हणायला काय जात नाही. त्याचे परिणाम हे आहे की त्याची अपेक्षा वाढतात, तो परत येतो, त्याचा वेळ वाया जातो, त्याचा पैसा खर्च होतो परत. वाय डू दिस? नाही, माझा प्रश्न हाच होता की सिस्टमला ना हंजी करणारे अधिकारी हवे असतात, जे तुम्ही करत नाही. आता हे मला माहीत नाही सिस्टमला हवे असतात का पर्टिक्युलर व्यक्तींना, पर्टिक्युलर एलिमेंट्सला पाहिजे असतात. हा विचार करण्याची गोष्ट आहे, आणि प्रत्येकाने विचार करा. मला वाटत नाही सिस्टमला पाहिजे असतं. सिस्टमचा सर्वात मोठा पार्ट ही पब्लिक असते, आणि आय एम पब्लिक सर्वंट. नाही मी तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल बोलतोय. असे सिस्टम आय मीन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जनरलाइज थिंग. एखादी गोष्ट कोणतरी काहीतरी आहे म्हणून त्याच्यामुळे सिस्टम तशीच चालते असं म्हणणं योग्य नाही ना. आपण माणूस म्हणून काम करताना सगळ्या प्रकारची माणसं बघतो, कुटुंबात सुद्धा बघतो. तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टममध्ये दिसतील, पॉलिटिकल सिस्टम दिसतील, सामाजिक सिस्टममध्ये दिसतील, सगळ्याच ठिकाणी मीडियामध्ये दिसतील. त्याच्यामुळे सिस्टममध्ये सगळ्या प्रकारची व्यक्ती असणार आहेत. कसं तर म्हणजे आम्हाला असं वाटतं तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांची खूप गरज आहे. म्हणजे असे ज्यांनी एकदमच रेव्होल्युशनरी काम केलं. मी अगदी सांगेल की मागे ठाण्यात असताना खूप कौतुक व्हायचं. फार वर्षांपूर्वी आम्ही तेव्हा कॉलेजात असो, तेव्हा तुम्ही तेव्हा असताना टी चंद्रशेखर होते ठाण्यामध्ये. त्यांनी खूप